काल आपण ठरवल्यानुसार आजपासून आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्र म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र याचा थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपली सत्र ही प्रॅक्टिकल असतात हे आता आपल्याला माहिती आहे, कारण याला आपण कार्यशाळाच म्हणतो. जरी आपण इथे प्रॅक्टिकली डोळे बंद करून बसत नसलो तरी आपण आपल्या चर्चेदरम्यान आपण अंतर्मुख होतो आणि व्यक्तिगत पातळीवर आपण डोळे बंद करून चिंतन करू शकतो. शिवाय हे याला आपण सती धम्मचिंतन असं पण म्हणतो. आणि ह्या विशिष्ट कालखंडात हे चाललेलं आहे, म्हणजे वर्षावासाच्या दरम्यान हे चाललेलं आहे, म्हणून याला आपण वर्षावास कालीन सती धम्मचिंतन असं म्हणतो. तर सती म्हणजे जागृती आहे आणि धम्मचिंतन म्हणजे जागृतीला जे दिसतं ते धम्मच दिसतात. ते आपण म्हणतो ना, बुद्धांना धम्म दिसतात, म्हणजे बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. आणि ते जागृतीला त्यांना जागृतीच्या शोधामुळे किंवा जागृतीच्या डेव्हलपमेंटमुळं जागृतीची डेव्हलपमेंट म्हणजे संबोधी किंवा बोधी संबोधी याच्यामुळं त्यांना जीवन समजलं, जीवनाचं स्वरूप समजलं आणि सत्य समजलं, ते म्हणजे धम्म आहे. त्यामुळे धम्मचिंतन हे खरं म्हणजे जागृतीमध्ये शक्य आहे. तिथं थोडी थोडी जरी जागृतीची पातळी आपली उंचावली म्हणजे आपण आपल्या जीवनाच्या संपर्कात आलो, किंवा आपण टेक्निकल भाषेमध्ये आपण असं म्हणतो की आपण श्वासाच्या संपर्कात आलो. ही काया जे श्वास घेते सोडते आनापान करते त्या श्वासाच्या निमित्तानं कायेच्या संपर्कात गेलो. कायेतला जो जिवंतपणा आहे, जाणीव आहे, ज्याला आपण वेदना म्हणतो किंवा सुखदुःख म्हणतो, त्यांच्या संपर्कात गेलो. सुखदुःख हा चित्ताचा म्हणजे इमोशन्सचा परिणाम आहे. पाहिजे नकोचं द्वंद्व आहे. लोभ आणि द्वेषाचं द्वंद्व आहे. आणि मोहावस्था म्हणजे अज्ञान अवस्था किंवा अजागृत अवस्था. तर ह्याच्यामुळे सुखदुःखाची निर्मिती होते. त्याचा परिणाम म्हणून सुखदुःख आहे. तर ह्या वेदनांमुळे आपण आपोआप चित्ताच्या संपर्कात जातो, म्हणजे कारणाच्या संपर्कात जातो की दुःखाचं कारण काय. तर दुःखाचं कारण हे चित्त आहे, विकृत चित्त आहे. म्हणजे त्यातल्या विकृती आहेत, आणि विकृती म्हणजे लोभ द्वेष आहेत. आणि चित्ताची अजागृत अवस्था म्हणजे मोहावस्था, म्हणजे भ्रमिष्ट अवस्था, भ्रमावस्था, भ्रामकता, डेल्युजन. तर ते लक्षात येतं ह्या जागृतीमुळं. आणि ह्याच्यानुसार चालणारी थिंकिंग प्रोसेस, मनोधम्म आणि कायाशी संलग्न असलेली ही इंद्रिय, याबाबत ते जागृतीच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ते दिसायला लागतं. जागृतीच्या प्रॅक्टिसमुळं, साधनेमुळे जी जागृती डेव्हलप होत जाते त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसतं, जाणवतं. आणि हे जे सगळं दिसतं आणि त्यातला कार्यकारण भाव दिसतो, आणि ते काय काय दिसतं हे आपण परवाच्या याच्यामध्ये पाहिलं की एखाद्या महासागरात उतरल्यासारखा तो अनुभव आहे. हे आपण परवा पाहिला. तर ते जे काही दिसतं, सत्य दिसतं, वास्तव दिसतं, कार्यकारण भाव दिसतो, हे अस्तित्व दिसतं, संस्कारित अस्तित्व दिसतं, दुःख दिसतं, दुःखाचं कारण दिसतं, निवारण लक्षात येतं, मार्ग दिसतो. हे सगळं जे दिसतं, जाणवतं, आणखीन खूप काही, त्याला ह्या सगळ्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म, धम्म म्हणजे सत्य आहे, ट्रुथ आहे, वास्तव आहे. त्या जागृतीला वास्तव दिसतं, म्हणून सती धम्म चिंतन असं म्हणतो आपण. आणि चिंतन चिंतन म्हणजे जाणीवपूर्वक त्याच्यावर चिंतन करणं, किंवा
त्याचं स्वरूप लक्षात घेणं, त्याला दुसऱ्या सप्तबोधांगाच्या भाषेत धम्मविचय म्हणतो आपण. धम्मविचय म्हणजे धम्माचं अनालिसिस, विश्लेषण, पृथक्करण, धम्मविचय, ते सगळं धम्मचिंतनामध्ये येतं. आणि सतीचा मुद्दा तर मुख्य आहे. आणि हा बुद्धांचा शोध आहे, हे तर वेगळं सांगायला नको. आणि बुद्धांच्या म्हणण्यानुसार, आदेशानुसार, किंवा बुद्धांनी जो जगाला एक आशावाद दिला, की प्रत्येकाला हे शक्य आहे. दुःखातून मुक्त होणे प्रत्येकाला शक्य आहे, म्हणजे आपल्याला पण शक्य आहे. म्हणजे बुद्धांना आलेला दुःखमुक्तीचा अनुभव, निब्बाणाचा अनुभव, बोधीचा अनुभव, हा आपल्याला सुद्धा गरजेचा आहे. आणि म्हणून आपण प्रॅक्टिकली त्याचा विचार करतो. आपण फक्त थेरॉटिकली विचार करत नाही, याचा आपल्या लक्षात आलं असेल. संदर्भासाठी आपण काही सुत्त घ्यावेच लागतात, कारण त्याच्यातच बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. परंतु त्याच्याकडेही आपल्याला, सुत्तांकडे पण आपल्याला थोडस उघड्या डोळ्यानं पाहावं लागतं. हा पण बाबासाहेबांचा एक आदेश आहे, की निकायांचं किंवा म्हणजे त्रिपिटकाचं आपल्याला परीक्षण करून त्यातल्या ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये वापर करता आला पाहिजे. हे एक काम आपण करतोय. याच्या पाठीमागे बाबासाहेबांची प्रेरणा आहे. आणि त्रिपिटक किंवा बौद्ध ग्रंथ जे आहेत, कुठलेही बौद्ध ग्रंथ किंवा बाबासाहेबांचा ग्रंथ, हा म्हणजे बौद्ध ग्रंथच त्याला आपण म्हणतो, तर ह्या ग्रंथांमधून आपल्याला काही गोष्टी घ्याव्या लागतात, शिकाव्या लागतात, पण परीक्षण करावं लागतं. असा हा आपला प्रवास चालू आहे काही दिवसांपासून. आपण विशिष्ट चाकोरीत किंवा परंपरेत आपण अडकून हे काम करत नाही. आपण कुठली परंपरा फॉलो करत नाही. आपण मूळ बुद्धांच्या शोधात आहोत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी तरी तसा विचार करतो, की आपल्याला बाबासाहेबांच्या भाषेत मूळ बुद्ध शिकवण, मूळ बुद्धांची, विशेषतः सिद्धार्थ गौतमांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण म्हणजे धम्म, याचा आपल्याला नव्याने शोध घ्यावा लागतो, घेतला पाहिजे. नाहीतर मग बऱ्याचदा आपण इकडे तिकडे पाहतो की बुद्ध धम्म हा कर्मकांडामध्ये पण अडकलेला आहे, परंपरेच्या जोखडाखाली आहे. जोखड हे बंधन आहे. जोखड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बैलांच्या खांद्यावर काय त्याला जू म्हणतात, तेच ना जोखड. त्या तसं ते ओझ्याखाली ते आपण चाललो तर मोकळ्यापणाने आपल्याला चालता येत नाही, प्रॅक्टिस करता येत नाही. म्हणून जोखडाखाली, बंधनाखाली आपण शोध घेऊ शकत नाही. बंधनाखाली आपण दबून जातो. मग ते बंधन विचारांचं बंधन असो, परंपरांचं बंधन असो, गुरुचं बंधन असो, किंवा कुठल्या ग्रंथांचं बंधन असो, पवित्र अपवित्रतेचं बंधन असो, किंवा आपल्या स्वतःच्या मतांचं बंधन असो, मीपणाचं, सत्काय दृष्टीचं बंधन असो, आपलं माइंड हे कन्फ्यूज असेल, विचिकिच्छेमध्ये असेल, डाऊटफुल असेल माइंड, हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, हे हे शोधण्यामध्ये जर आपलं सगळं आयुष्य जात असेल तर ते आपल्यासाठी बंधन आहे. तर एक मार्ग आपल्याला सापडला पाहिजे, आणि तो मार्ग
जागृतीने सापडतो असं आपण अनुभवातून म्हणू शकतो. तर तो मार्ग आपल्याला सापडला पाहिजे, लक्षात आला पाहिजे. आणि तो बराचसा व्यक्तिगत मार्ग पण असतो. हा धम्ममार्ग हा व्यक्तिगत मार्गच आहे. कारण व्यक्तिगत प्रश्नच आपल्याला सोडायचे, आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे, ज्याचे त्याला प्रश्न ज्याला त्याला सोडवायचे. कारण जीवन स्वतंत्र आहे, आपले ज्याचे त्याचे संस्कार स्वतंत्र आहेत, आणि संस्कारातून निर्माण होणारं दुःख ज्याचं त्याचं वेगवेगळं आहे. दुःख हे जरी एकसारखं असलं, यातना एकसारख्या असल्या, प्रेशर टेन्शन जरी एकसारखं असलं, तरी त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याची कारणं वेगवेगळी आहे. आणि ती कारणं ज्याला त्याला माहिती आहेत, कारण ज्याची त्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळं ज्याला त्याला ज्याचा त्याचा प्रश्न सोडावा लागतो. म्हणून जसं बाबासाहेबांचं म्हणणं असायचं की ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे, आपल्या शिरावर घेतली पाहिजे. तर हा स्वतंत्र मार्ग आहे, स्वावलंबनाचा मार्ग आहे. परंतु हा सगळ्यांना एकसारखा लागू पडत असल्यामुळे आपण एकत्रित संघ म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याच्याकडे आपण पाहू शकतो. परंतु संघातले सदस्य, मग ते कुणी असो, ते भिक्खू संघातले असो, नाहीतर उपासक संघातले असो, नाहीतर कुठल्या संस्थेतले असो, कुठले असो, संघ सदस्यांची प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी आहे. जरी ते एकाच संघात असले तरी जीवनशैली वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं जीवन स्वतंत्र आहे, वेगळं आहे. कंडिशन वेगळे आहेत, संस्कार वेगवेगळे आहेत. म्हणून हा स्वतंत्र मार्ग आहे. तर आपलं हे जे काम चाललेलं आहे, हे अशा प्रकारचं चाललेलं आहे. हे आपल्याला परत परत लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे इथं आपण कर्मकांडात अडकून नाही, आपण संशोधनाचं काम करतो. हे रिसर्च वर्क आहे. हे आपल्या स्वतःच्या जीवनाचा शोध आहे. जे गाफील जीवन आहे, जे अजागृत जीवन आहे, जे जीवन भानावर नाही, ज्याच्यात आपल्याला आपल्या विचारांचा थांग पत्ता लागत नाही, आपल्या भावनांचा थांग पत्ता लागत नाही, आपल्या आपल्या जाणीवा आपल्या लक्षात येत नाहीत, आपलं वर्तन आपल्या लक्षात येत नाही, आपलं बोलणं आपल्या लक्षात येत नाहीत, म्हणजेच आपण जीवनाबद्दल जे अजागृत आहोत. तर तो प्रश्न, अजागृतीचा प्रश्न, सती साधनेतून तो आधी सुटतो. म्हणजे भानावर येतो आपण, आणि मग जीवन समजतं, मग प्रश्न समजतात, मग प्रश्न सोडवायचं लक्षात येतं. असा तो आपला मार्ग आहे, असं म्हणता येईल. तर आणखीन एक सूत्र आपण एक अभ्यास म्हणून घेणार आहोत. अर्थात हे पण सूत्र जे आहे, हे आपण थोडस अभ्यास म्हणून तर पाहणार आहोत, परंतु परीक्षण म्हणून पण पाहणार आहोत. म्हणजे मला जे प्रश्न पडतात, हे सूत्र वाचल्यानंतर प्रेरणा तर मिळतेच, परंतु काही प्रश्न पण निर्माण होतात. तर आपण सरळ वाचायला सुरुवात करूया. हे पालीमध्ये आहे, हे तुम्हाला माहिती असेल. आणि पाली ही बुद्धकालीन लोकभाषा होती. जशी आपली लोकभाषा मराठी आहे, काही प्रांतातली त्यांच्या त्यांच्या प्रांतातली भाषा आहे. हिंदी भाषा आहे, हिंदीची अनेक रूपं आहेत. तशी पाली त्या काळातली त्या प्रांतातली लोकभाषा होती. म्हणून पालीमध्ये बुद्धांची प्रवचन आपल्याला सापडतात. आता ही लिखित स्वरूपात जी पाली आली तशीच त्यावेळेला असेल असे म्हणता येत नाही. कारण लोकभाषा नेहमी वेगळी असते. आणि अं, काय म्हणतात त्याला, क्लासिक भाषा ज्याला म्हणतात, म्हणजे
सुधारित किंवा संस्कारित भाषा जी असते ती वेगळी असते आणि लोकभाषा वेगळी असते. म्हणजे मराठी मराठी आपण जर वाचत असलो तर मराठी पुस्तकातली मराठी आणि आपल्या बोलण्यातली मराठी याच्यात फरक असतो. तर बुद्धांची भाषा ही लोकभाषा होती आणि थोडी सुधारित लोकभाषा असणार आहे ती. कारण ते सर्व स्तरातल्या लोकांशी बोलत होते. कारण सगळ्या स्तरातल्या लोकांचे प्रश्न ते सोडवत होते. त्यामुळे त्या काळातली ही जी पाली पाली अळ हा शब्द मराठीत जसा येतो तसा उत्तर भारतातल्या ह्या याच्यात पण येतो. पाळी पाळी म्हणतात त्याला, पाळी पाली. काही मला वाटतं काही जगदीश काश्यप किंवा काही भिक्षूंच्या त्यांच्या लेखनामध्ये हा शब्द आलेला आहे, पाळी. तर पाली याचा अर्थ पंक्ती असा होतो, ओळी. पाली म्हणजे पाळी म्हणजे पंक्ती. त्या ओळी, तर त्या ओळी म्हणजे पाली असं म्हटलं जातं. मग त्या ओळी ज्या असतात त्या गाथेच्या स्वरूपात असतील, नाही तर गद्य स्वरूपात असतील. तर ही बुद्धांची जी पाली भाषा होती त्या भाषेत हे सूत्र आहे. आणि काही लोकांनाही माहिती असेल, वाचलंय की नाही मला माहिती नाही आपण लोकांनी, पण याचा अभ्यास करण्यासारखं सूत्र आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, याच्याविषयी आपण काल परवा थोडस पाहिलेलं आहे. धम्मचक्र म्हणजे भवचक्राच्या विरुद्ध आहे ते. भवचक्र हे दुःख निर्माण करणारं चक्र आणि ते सूत्र आहे, चक्र आहे भवचक्र. आणि धम्मचक्र हे त्याला उलट फिरवणारं जणू काय दुःखापासून दुःखमुक्तीपर्यंत हे धम्मचक्र आहे. आता काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की याला धम्मचक्र का म्हटलंय, चक्र का म्हटलंय, कारण चक्र म्हणजे अडकणं आहे, ते जागेवर फिरणं आहे. तर धम्मचक्र आता हे पारंपरिक तसं त्याला नाव आहे म्हणून आपण त्याला धम्मचक्र म्हणतो. पण त्याच्यामध्ये एक हे आहे, अं, दुःख ज्या अविद्येतून अज्ञानातून दुःख निर्माण होतं, त्याचा बोध झाल्यानंतर त्यातला कार्यकारण भाव लक्षात आल्यानंतर त्याच अज्ञानापासून दुःखापर्यंतच्या ज्या 12 कड्या आहेत त्याला 12 निदान म्हणतात. त्याचा बोध झाल्यानंतर, त्याचं ज्ञान झाल्यानंतर, त्यातला कार्यकारण भाव लक्षात आल्यानंतर त्याच कड्या तुटायला सुरुवात होते. जे डी लिंक म्हणतो ना आपण, लिंक्स आहेत, 12 लिंक्स म्हणतात त्याला. तर ह्या 12 लिंक्स ज्या आहेत, 12 कड्या ज्या आहेत, त्या ब्रेक व्हायला सुरुवात होते. तर त्याला चक्र का म्हटलंय, हा एक चिंतनाचा म्हणजे आपण चिंतनच करतोय, आता विचार करतोय की चक्रच का म्हटलं. तर त्याला पारंपरिक त्याला नाव आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. धम्माचं चक्र गतिमान केलं. त्याला चक्र याच्यासाठी पण म्हटलं असेल की धम्म हा एकाकडून दुसरीकडे पास ऑन होतो, एकाकडून दुसऱ्याला ह्या कम्युनिकेशन मधून, म्हणजे बोलण्यातून, वाणीतून, आणि आधुनिक काळामध्ये ग्रंथातून. तर पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वी हे मौखिक परंपराच होती, म्हणजे तोंडीच धम्म प्रचार व्हायचा आणि मग ते चक्र गतिमान व्हायचं, असं ते असावं तसं. त्याच्या पाठीमागचा जो उद्देश असावा तो तसा असावा की एकातून दुसऱ्याला, दुसऱ्यातून तिसऱ्याला, असं ते धम्मचक्र गतिमान होतं, म्हणजे धम्माचा प्रचार होतो. असं पण त्याच्या पाठीमाग एक हे असू शकतं, लॉजिक. तर या सुत्ताची सुरुवात नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स ह्या पारंपरिक नमनानं झालेली आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, त्या त्या भगवंतांना नमन असो जे अरहंत आहेत,
म्हणजे दुःखमुक्त आहेत, म्हणजे तृष्णामुक्त आहेत आणि सम्यक संबुद्ध आहेत, संपूर्ण जागृत आहेत. तर अशा बुद्धांना नमन केलेलं आहे. नमो तस्स भगवत तस्स म्हणजे त्यांना, नमो नमन त्यांना, भगवतो म्हणजे भगवंतांना, अरहतो अ अरहतो अरहतो म्हणजे आता अरहतोचा पण असा आहे पण अर्थ काही त्यांना काही करायचं शिल्लक नाही राहिलं. दुःखमुक्ती मिळाली म्हणजे काही करायचं शिल्लक राहिलं नाही. मग एकच काम राहिलं की ते जे मिळाले ते दुसऱ्याला सांगणं, देणं. अरहतो तर हे त्याला दुसरा एक शब्द प्रयोग केला, जीवन चक्रातून मुक्त आहेत ते, म्हणजे जीवन मुक्त असं त्याला म्हटलेलं आहे. आता जीवन मुक्त म्हणजे काय, तर जीवन जीवन हे दुःख चक्रच आहे. तर ते दुःख चक्रातून भवचक्रातून मुक्त आहेत म्हणून पण अर्हत आहेत, असा पण त्याचा एक अर्थ होऊ शकतो. आणि हे सगळं कशामुळे होतं, तर ते सम्यक संबुद्ध होते. सम्मा सम्मा म्हणजे सम्मा म्हणजे सम्यकच. आणि सम्मा आणि संबुद्धामध्ये पण सम्यक बुद्ध असं आहे ते. सम्यक बुद्ध म्हणजे ते कम्प्लिशनची पण परिपूर्णता, म्हणजे परिपूर्णतेमध्ये परिपूर्ण म्हणजे अल्टिमेट, अंतिम, असाही त्याचा एक अर्थ केला जातो. ते बुद्ध आहेत, तर त्याच्या पुढं पलीकडे काही नाही म्हणून ते अल्टिमेट आहे, अंतिम आहे. अंतिम अवस्था आहे ती, मनुष्याला प्राप्त होणारी ती एक अंतिम दुःखमुक्तीची अवस्था आहे की त्याच्या पुढे करायचं काय बाकी राहत नाही, कारण जीवनाची धडपडच त्याच्यासाठी चाललेली असते. जगणंच दुःखमुक्तीसाठी चाललेलं असतं, प्रश्न सोडवण्यासाठी चाललेलं असतं, अडचणी सोडवण्यासाठी चाललेलं असतं, कारण जीवन ही अडचणच आहे. दुःख म्हणजे अडचण आहे. जन्म जरा व्याधी मरण, प्रियांचा वियोग अप्रियांचा संयोग आणि मनासारखं न होणे, हे सतत घडणाऱ्या, म्हणजे जन्म ते एकदाच होतो, मृत्यू एकदाच येतो, परंतु म्हातारपण हे क्रमाक्रमानं होत जातं. आजार हे वयानुसार, परिस्थितीनुसार, वातावरणानुसार ते होत राहतात. म्हणजे जीवनचक्र म्हणजे दुःखचक्रच आहे. प्रियांचा वियोग हा सतत चाललेला असतो. जे आवडतं ते नेहमी आपल्यापासून दूर जातं किंवा आपण त्याच्यापासून दूर जातो. तर प्रियांचा वियोग आणि अप्रियांचा संयोग, म्हणजे ज्या अप्रिय गोष्टी आहे, म्हणजे नावडीच्या गोष्टी आहेत, नको असलेल्या गोष्टी आहेत, त्या एकतर आपल्या जीवनात येतात, आपल्या संपर्कात येतात किंवा आपण त्यांच्या संपर्कात जातो. कारण व्यवहारामध्ये ह्या गोष्टी सातत्याने घडतात. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत, म्हणून सातवं कारण मनासारखं न होणं म्हणजे दुःख. अशी 7 कारणं सर्वसाधारणपणे आहेत आणि याचे काही जे काही डिटेल्स आहेत, म्हणजे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भानुसार पाहायच्या असतात. आपापल्या जीवनातली जी काही घटना आहेत त्याच्यानुसार त्या पाहायच्या असतात. तर ह्या सगळ्यातून बुद्ध मोकळे आहेत, मुक्त झालेले आहेत आणि पुढं मग करण्यासारखं काय राहिलं नाही, म्हणून त्यांना जीवनमुक्त असं पण म्हटलेलं आहे. आणि सम्यक संबोधी म्हणजे त्यांना ते संपूर्ण जागृत असे पण त्याचा अर्थ होतो. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर त्यांना नमन असं हे प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला ते म्हटलं जातं परंपरेनुसार. एवं मे सुतंग, थोडं थोडं वाचतो आणि थोडं थोडं स्पष्टीकरण करतो, म्हणजे आपल्याला एकदम सगळं सूत्र एकदा, कारण मोठं सूत्र आहे. अं, हे मोठं सूत्र आहे. मग ते मोठ्या सूत्रांच्या गटामध्ये का नाही टाकलं, म्हणजे दीर्घनिकायामध्ये का नाही टाकलं, असा पण मला प्रश्न पडला सकाळी, आज सकाळीच पडला. हे मोठं सूत्र आहे, दीर्घ सूत्र आहे, मग हे दीर्घनिकायात का नाही टाकलं, हे संयुक्त निकायात कसं काय आलं? संयुक्त निकायामध्ये आहे, कारण दीर्घनिकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय असे 5 निकाय आहेत. पुन्हा इथं बाबासाहेबांनी जे म्हटलेलं आहे की निकायांचं पण परीक्षण करावं लागतं, कारण निकायांनी काही गडबड केलेली आहे.
गडबड झालेली आहे. कारण निकाय एक एक सारखे पहिल्यापासून बुद्धापासून जे चालत आले तसे नाही आहेत ते. त्याच्यामध्ये खूप ॲडलेस झालेले आहेत, खूप परिवर्तन झालेली आहेत, एडिट केलेलं गेलेलं आहे, अनेक अनुवाद झालेत. त्यामुळे निकायांमध्ये फेरफार झालेले आहेत. तसं आता हे सूत्र जे आहे हे बरंच मोठं सूत्र आहे. मग ह्याला दीघनिकायामध्ये का नाही टाकलं, ते अंगुत्तर निकायात कसं काय गेलं? जसा आपल्याला आपल्या आनापान सती सुत्ताच्या बाबतीत पण प्रश्न पडतो मला, की आनापान सती सुत्त प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल सूत्र आहे, ते बेसिक सूत्र वाटतं मला ते. ते सूत्र मध्यम निकायामध्ये 118 नंबरला कसं काय गेलं, सुरुवातीला का नाही, असा पण प्रश्न मला पडलेला आहे. तसं ह्या सूत्राबाबत पण आहे, हे द्विघनिकात का नाही आला, संयुक्त निकायात का आहे, असं पण आपल्याला प्रश्न, म्हणजे मला तरी याच्यातून प्रश्न पडला. असो, आपल्याला मुख्य जो मुद्दा आहे तो यातला आपल्याला जो सार आहे, उपयुक्त सार आहे, तो सार आपल्याला शोधायचा आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणजे परवाला मी तुम्हाला जे सांगितलं, पंचवर्गीयांना हे सूत्र सांगितलेलं आहे. कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित, या पंचवर्गीय भिक्खूंना हे प्रवचन दिलेलं आहे, पहिलं प्रवचन. त्याला पंचवर्गीय भिक्षू असं पारंपरिक नाव आहे, पारंपरिक संबोधन पंचवर्गीय भिक्षू. म्हणजे आता इथं सुद्धा आहे, एवं मे सुतं एकं समयं भगवा वाराणसीयं विहरती इसिपतने मिगदाये तत्र खो भगवा पंचवग्ये भिक्खू आमंतेसी. आता याचं हे पाली आहे. पालीमध्ये याचा अर्थ असा आहे की असं मी ऐकलं, एवं मे सुतं. आता हे काय आहे आपण पाहूया. एवं मी सुतं, असं मी ऐकलं, हे कोण म्हणतं? तर असं मी ऐकलं का एकांग समय, एकदा भगवान म्हणजे बुद्ध वाराणसीयं, वाराणसीमध्ये विहरती म्हणजे विहार करत होते, म्हणजे तिथे थांबले होते ते. तिथं काय होतं, इसी पतन होतं, म्हणजे ऋषी पतन नावाची, जिथं असं म्हटलं जातं की इसी म्हणजे ऋषी आहे, म्हणजे जिथं ऋषी येऊन तिथं साधना करायचे, म्हणजे साधू संत ऋषी, त्यांचा तो प्रांत होता. आज पण आहे बघा, वाराणसी, सारनाथ वगैरे हा जो प्रांत आहे इथं, तो आजही तो म्हणजे आध्यात्मिक प्रांत आहे तो. आणि तिथे साधू संत हे आजही आहेत. तर तिथं तिथं त्या ऋषी पतनामध्ये, पतन म्हणजे पत्तन, पत्तन म्हणजे जिथे रहिवास असतो. आपण काही याच्यामध्ये पत्तन म्हणजे पत्तन म्हणजे जसं विशाखापट्टण, पट्टण, कारण ते एक बंदर आहे तिथं, तिथं काही येऊन थांबतात तिथे काय. तशी तर ऋषी येऊन थांबतात म्हणून ते ऋषी पत्तन असं त्याचा उल्लेख येतो. तर इसी पतने मिगदाये, मिगदाये म्हणजे मृगदाय, मृग म्हणजे हरण. तिथं मृगदाय म्हणजे तिथं हरणांचा कळप असायचा, हरण असायची त्या, कारण हे वन होतं, ते हे जंगलच होतं. कारण हे साधू संत ऋषी मुनी ही जंगलातच जास्त असायचे, कारण ती परिव्राजकांची परंपरा होती, ऋषी मुनींची परंपरा होती. आणि हे जे हरणांचा जिथं जास्त वास असायचा, रहिवास असायचा, थांबायचे, अशा ऋषी पतनामध्ये वाराणसीतल्या, म्हणजे ज्याला आज ते वाराणसी म्हणजे त्याला सारनाथ म्हटलेलं आहे. आज आजचा जो नाव आहे ते वाराणसी नाही, वाराणसी पासून काही अंतरावर एक सारनाथ म्हणून एक छोटस गावच आहे, जिथं बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं ते सारनाथ मध्ये दिलेलं आहे, वाराणसी जवळच्या सारनाथ मध्ये. तर तिथं हे प्रवचन दिलं. तिथं 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 बुद्ध होते असं म्हटलेलं आहे. एवं मे सुतं एकं समयं भगवा वाराणसीयं विहरती इसी पतने मिगदाये. बुद्ध वाराणसी जवळच्या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये विहार करत होते, निवास करत होते. तत्र खो,
तिथे तत्र तत्र खो, आता ही भाषेचा प्रकार आहे तो. खो म्हणजे काय मला माहित नाही. तत्र खो, एखाद्या पालीच्या विद्वानांना आपल्याला विचारावं लागेल. तत्र खो त्या ठिकाणी, तत्र खो भगवानांनी पंचवर्गीय पंचवर्गीय भिक्खू आमंत्रिशी, भिक्खूंना आमंत्रण दिलं, बोलावलं. आता ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण परवाला पाहिलेलं आहे की हे पाच परिव्राजक जे होते, बुद्धांच्या तपश्चर्येच्या काळात त्यांच्या बरोबर होते. ते पाच परिव्राजक सिद्धार्थ गौतमांनी तपश्चर्या, ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या तपश्चर्या सोडून दिल्यानंतर ते त्यांचे शत्रू बनले होते. हा हा म्हणजे सिद्धार्थ गौतम हा पथभ्रष्ट झाला. यांनी तपस्या सोडलेली आहे, शोध सोडलेला आहे. हा आता नेहमी सारख्या लोकांसारखा, सामान्य सारखा आता खायला प्यायला राहायला लागलेला आहे, असं त्यांचा गैरसमज झाला. आणि ते त्यांचे शत्रू झाले, पंचवर्गीय परिव्राजक. तेव्हा ते भिक्षू नव्हते, कारण भिक्खू हा बुद्धांचा शिष्य, त्याला भिक्खू म्हणतात. तर हे परिव्राजक हे शत्रू एकाएकी भिक्खू कसं काय म्हटलं याच्यामध्ये. तर त्या परिव्राजकांना भिक्खू बनवण्या इतपत त्यांच्या मनाची तयारी करणे, म्हणजे ऐकण्या इतपत त्यांची मनाची तयारी करण्यासाठी बुद्धांना बराच वेळ द्यावा लागला असणार. समजावून सांगावं लागलं असणार आहे की मला काय सापडलं. मला दुःखमुक्ती सापडली म्हणजे कशामुळे दुःखमुक्ती मिळू शकते, हा जो मार्ग आहे, ज्याला मध्यम मार्ग पुढे त्यांनी म्हटलेला आहे, हा मार्ग मला कसा काय सापडला हे समजावून सांगण्यामध्ये बुद्धांना बराच वेळ द्यावा लागला असणार आहे. त्यामुळे एकाएकी पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी बोलवलं, असं ते तिथून सुरुवात असू शकत नाही. परिव्राजक आणि भिक्खू याच्यातलं जे काय अंतर आहे, म्हणजे भटकंती करणारे साधू संन्यासी बुद्धांचे अनुयायी भिक्खू बनले, याला एक फार मोठा, म्हणजे एका शत्रूला मित्र बनवण्याचा तो कालखंड आहे, ती प्रक्रिया आहे. न ऐकणाऱ्याला ऐकायला लावण्याची ती एक प्रक्रिया आहे, म्हणजे ग्रहणशीलता. त्यांना त्यांना जागृत करून, त्यांना भानावर आणून, त्यांना सत्यापर्यंत, असत्यातून सत्यापर्यंत आणण्याची जी काही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया अशी तडकाफडकी एकाएकी झाली नसणार. त्याला काही काळ त्यांना द्यावा लागला असेल. त्यामुळं परिव्राजकाचे पंचवर्गीय भिक्षू झाले, हा एक मोठा काळ असणार आहे. त्याचा उल्लेख आपल्याला याच्यात आलेला नाही, परंतु ते आपण चिंतनातून समजून घ्यायचं, परीक्षणातून समजून घ्यायचं. म्हणूनच आपण याला चिंतन परीक्षण म्हणतो. म्हणजे आपल्याला कसं आहे, काही गोष्टी क्लिअर होत जातात. सगळ्याच गोष्टी अंधपणाने स्वीकारण्याऐवजी व मध्ये काय घडलं असेल, एकाएकी भाषा कशी बदलली, किंवा हे सुद्धा इकडं कसं काय आलं, तिकडं कसं, तिकडं का नाही, हे या गोष्टी आपल्याला थोडंसं परीक्षण करण्याची गरज आहे. तर भिक्खूंना त्यांनी, त्या पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी बोलावलं, म्हणजे संबोधित करायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली, असं म्हटलेलं आहे. काय, कशी सुरुवात केली? द्वे, द्वे म्हणजे दोन. द्वे मे भिक्खवे, भिक्खूंनो, दोन मार्ग आहेत, दोन आहेत, मार्ग आहेत. त्याच्यामध्ये तो शब्द अध्यावृत आहे, म्हणजे तो लुप्त झालाय. पण द्वे मे, दोन आहेत. काय दोन आहेत? द्वे मे अंता, अंता म्हणजे टोका आहेत. द्वे मे अंता पब्बजितेन न सेबितब्बा, म्हणजे प्रव्रज्या ज्यांनी घेतलेली आहे, जो भिक्षू बनलेला आहे, जो ह्या मार्गावर आलेला आहे, त्याने ह्या दोन अंतांचं सेवन करू नये. न सेबितब्बा,
या दोन अंतांना प्रव्रजिताने म्हणजे भिक्षूने ह्या दोन टोकांना जाऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. कोणती दोन टोकं आहेत? कतमे द्वे, कोणती दोन टोकं आहेत? योच अयं, जसे की कामेसु काम सुखल्लिकानुयोगो, हे एक टोक आहे. म्हणजे कामतृष्णेला सं, कामतृष्णेच्या म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी, कामतृष्णेसाठी कामतृष्णेमध्ये व्यस्त असणारं हे जे जीवन आहे, एक टोक आहे जगण्याचं. काम कामतृष्णेमध्ये सुख मानणं, काम सुखल्लिका अनुयोगो. आता इथे योग म्हणजे ध्यान आहे. म्हणजे कामसुखावरच ध्यान द्यायचं, इंद्रिय सुखावर ध्यान द्यायचं. कारण योग योग म्हणजे ध्यानच म्हटलेलं आहे. योग आता हिंदू किंवा अन्य परंपरांमध्ये योग योग आहेत, तर ते योगाला ते मेडिटेशनच म्हणतात. आणि इकडे बौद्ध परंपरांमध्ये पण जे योग आहे, तर काही संप्रदाय योगाला धरून संप्रदाय आहेत, योगाच्या नावाने संप्रदाय. उदाहरणार्थ महायानामध्ये योगाचार संप्रदाय आहे. तर ते योगाचार, आचार म्हणजे प्रॅक्टिस, आणि योग म्हणजे मेडिटेशन, ध्यान साधना. तर ते योग म्हणजे ध्यान आहे. तर हे ध्यान म्हणजे काम 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 इंद्रिय सुख, म्हणजे काम म्हणजे इंद्रिय सुख. इंद्रिय सुखामध्ये असणं, इंद्रिय सुखामध्ये जिथं माणसाचं मन लागतं, ध्यान लागतं, ते एक जगण्याचं टोक आहे म्हणे. आणि हे आपण याच्यामध्ये सामान्य लोक येतात. बहुतेक सगळे लोक हे ह्या ह्या पातळीवर जगतात. इंद्रिय सुख म्हणजे डोळ्यांना पाहिजे ते पहा, मिळवा, आनंद घ्या, ऐकण्यामध्ये आनंद घ्या, गंध सुगंध, काय आपण फुलं, अत्तर, जे काय असतील सुगंधी द्रव्य जे असतील ते, त्याच्यासाठी धडपड चाललेली असते. चांगलं चुंगलं खाण्यासाठी म्हणजे जिभेच्या चवीसाठी, चोचले पुरवण्यासाठी, चवीसाठी खाणं. आणि स्पर्श म्हणजे त्वचेला मुलायम, हे सुखदायक स्पर्शासाठी किंवा सुखदायक अनुभवासाठी. तर या पंच इंद्रिय आणि त्यानुसार चालणारे विचार, ह्याच्यात ध्यान असणं माणसाचं, ह्याच्यामध्ये योग असणं, ह्याच्यामध्ये गुंतून पडणं, हे एक जगण्याचं टोक आहे असं ते म्हणतात. तर हे टोक काय आहे, हा अंत काय आहे? हीनो आहे, म्हणजे हीन दर्जाचा आहे असं ते म्हणतात. योचायं कामेसु काम सुखल्लिकानुयोगो, हीनो म्हणजे हीन दर्जाचा आहे. गम्मो म्हणजे ग्रामीण, गावंढळ ज्याला आपण म्हणतो, गावठी. ग्राम्य म्हणजे हा हीन मार्ग आहे, ग्राम्य मार्ग आहे. पोथुजनिको आहे. पोथुजनिको म्हणजे पृथुजन. पृथु म्हणजे सामान्य लोक, सामान्य स्तरावर जगणारे लोक, ज्यांना जगण्याचं पूर्ण भान नसतं, जे फक्त काय ह्या कामसुखासाठी जगत असतात. म्हणजे इतर प्राण्यांसारखे थोडेफार, आणि थोडेफार समज असते, परंतु जास्ती त्यांची शक्ती ह्या इंद्रिय सुखाच्या मागे असते. त्याच्यावरच त्यांचं ध्यान असतं, त्याच्यावरच त्यांचं मन असतं. तर ह्यांना पुथुजन म्हटलेलं आहे. पुथुजन म्हणजे सामान्य लोक, सर्वसाधारण लोक. तर हा अंत, हा मार्ग कसा आहे? हीन दर्जाचा आहे, ग्राम्य आहे, सामान्य लोकांचा आहे, अनर्यो. आता अनर्यो म्हणजे अनार्य. आता आर्य हा शब्द जो आहे तो, आर्य म्हणजे श्रेष्ठ असा अर्थ आहे. पालीमध्ये आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य. जसं आता बुद्धांना किंवा राजे लोकांना पूर्वी आर्य म्हणायचे, आर्य म्हणजे उच्च याचं संबोधन, आर्य आर्य. किंवा काही आता सिरियल मध्ये पण आपण म्हणतो की राजा किंवा वगैरे जे असतात त्यांना आर्य म्हणून संबोधतात सामान्य. तर आर्य म्हणजे श्रेष्ठ, आणि अनार्य म्हणजे जे श्रेष्ठ नाहीत ते, म्हणजे हा श्रेष्ठ नसलेल्या लोकांचा मार्ग आहे.
तर ज्याला आपण आर्य अनार्य म्हणतो, तो हा संदर्भ नाही. हा पाली संदर्भ, बुद्धांचा संदर्भ श्रेष्ठ आणि कनिष्ठ किंवा हीन दर्जाचं जीवन जगणारे लोक आणि उच्च दर्जाचं जीवन जगणारे लोक, समंजसपणाचं जीवन जगणारे लोक, असमंजसपणाचे जीवन जगणारे लोक, विद्येमध्ये जागृत अवस्थेत जगणारे लोक, अजागृत अवस्थेत जगणारे लोक, त्याला आपण आर्य अनार्य अशा याच्यामध्ये पाहू शकतो. तर हा मार्ग हीन आहे, हीनो आहे, गम्मो आहे म्हणजे ग्राम्य आहे, गावठी आहे, म्हणजे त्याला संस्कृती डेव्हलप झालेली नाही तिथली. पुथुजन आहे म्हणजे सामान्य लोकांचा आहे, अनार्य लोकांचा आहे, आणि अनर्थ संहितो आहे. हा जो मार्ग आहे, हे जे टोक आहे, अनर्थ करणार आहे. म्हणजे जीवनामध्ये अनर्थ घडणं म्हणजे काय, म्हणजे ज्याच्यामुळे दुःख वाढेल, त्रास वाढेल, अनर्थ वाढेल, असा हा अनर्थ अनर्थ वाढवणार आहे. तर हे जीवनाचे एक टोक आहे असं इथं बुद्ध सांगतात. दुसरं टोक कोणतं आहे? योच अयंग. दुसरं टोक कोणतं आहे? अत्त किल मथानुयोगो. तर इथं कुठं ध्यान दिलं जातं? अत्त किल मथा, अत्त किल अत्त किल मथान म्हणजे स्वतःला क्लेश देणे, त्रास देणे, म्हणजे आत्मक्लेश. म्हणजे एक मार्ग जो आहे कामसुखाचा आहे, आणि दुसरा मार्ग जो आहे आत्मक्लेशाचा आहे. आणि हा आत्मक्लेशाचा मार्ग, ह्या आत्मक्लेशाच्या मार्गावर स्वतःला त्रास देण्याचा मार्ग. तर पहिलं टोक आणि दुसरं टोक, कामसुखल्लिकानुयोगो आणि अत्तकिल मथानुयोगो, या दोन्ही टोकाने बुद्ध गेलेले होते आधी. कारण कामसुखाचं जे काही टोक होतं, हे ते स्वतः राजपुत्र असल्यामुळे त्यांना ते आपोआपच मिळालं, ते इंद्रिय सुखाचं. आणि दुसरे आत्मक्लेशा अत्तकिल मथानुयोग म्हणजे स्वतःला त्रास देण्याचा जो मार्ग आहे, हा त्यांनी स्वतः नंतर अवलंबलेला आहे. ध्यान साधना आणि आत्मक्लेश, योग आणि आत्मक्लेश, ह्याच्यामध्ये ते अडकले होते. तिथं त्यांना दुःखमुक्ती मिळाली नाही, उलट दुःख वाढलं. तर हा आत्मक्लेशाचा मार्ग, अत्तकिल मथानुयोग्यो योगो, हे टोक सुद्धा दुःखो आहे, अनरियो आहे, अनर्थ संहितो आहे. म्हणजे परत वरचे शब्द तिथे खाली आलेले आहे. का हा सुद्धा मार्ग जो आहे दुःखदायक आहे, दुःख देणारा आहे. कारण क्लेशकारक म्हणजे दुःख देणाराच आहे. अनार्य आहे म्हणजे अनार्य आहे, म्हणजे श्रेष्ठ लोकांना शोभणारा नाही, समंजस लोकांना शोभणारा नाही तो. आणि अनर्थ संहितो म्हणजे अनर्थ करणार आहे, वाईट करणार आहे, जीवनामध्ये वाईट वाईट परिणाम घडवून आणणार आहे. अशी ही जीवन जगण्याची दोन टोकं आहेत, असं बुद्ध त्या पंचवर्गीय भिक्षूंना म्हणतात. एते खो भिक्खवे उभो अंते अनुपगम्य मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा. तर काय म्हटलेलं आहे की हा जो अं, हे जे दोन्ही मार्ग आहे, जो जो दोन्ही टोका आहेत, येथे खो भिक्खवे उभो अंते म्हणजे उभय उभय अंत, दोन दोन टोक, ही जी दोन टोक आहेत, ह्या टोकाने जाऊ नये. अनुपगम्य, ह्या दोन टोकानी जाऊ नये. ह्या दोन टोकानं न जाता मध्यमा पटिपदा, ह्या दोन टोकाने न जाता मध्यमा पटिपदा म्हणजे मध्यम मार्ग, तथागतां तथागत अभिसंबुद्धांना म्हणजे त्यांना स्वतःला सापडलेला आहे, असं ते त्या पंचवर्गीय भिक्षूंना सांगतात. मला मध्यम मार्ग सापडलेला आहे. आणि तो मध्यम मार्ग कसा आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे चक्षु चक्षु करणी. हा जो मध्यम मार्ग आहे, हा चक्षु करणी म्हणजे दृष्टी देणारा आहे. चक्षु म्हणजे चक्षु, दृष्टी, अंतर्दृष्टी देणारा आहे. हे चक्षु देणारा नाही, डोळे नाही,
अंतर्चक्षु देणार म्हणजे अंतर्दृष्टी निर्माण करणार आहे, कारण तो जागृतीचा मार्ग आहे. जागृतीमुळे माणसाला मनाला समज येते, अंतर्दृष्टी प्राप्त होते. म्हणून चक्षु करणी तो यान करणी आहे. यान म्हणजे ज्ञान, तो ज्ञान देणारा आहे. तो ज्ञान देणारा आहे. उपशमाय, उपशमाय शमन म्हणजे शमन करणार, म्हणजे शांत करणारा, मनाला शांती देणारा आहे. उपशम देणारा आहे म्हणजे मनाला शांती देणारा आहे. अभिज्ञाय, अभिज्ञाय. तर अभिज्ञाय म्हणजे हे एक ज्ञानाची पुढची पायरी. अभिज्ञा एक बघा, एक दहा दहा प्राप्तीमध्ये अभिज्ञा नावाची एक प्राप्ती आहे. प्राप्ती म्हणजे ती ती एक मनाची डेव्हलप अवस्था आहे, समज आहे, प्रज्ञा आहे. ती अभिज्ञेला आपण प्रज्ञा म्हणू शकतो. त्या प्रज्ञेसाठी, त्या अभिज्ञेसाठी हा मध्यम मार्ग आहे. संबोधी, संबोधाय म्हणजे संबोधी प्राप्तीसाठी आहे, म्हणजे परिपूर्ण ज्ञानासाठी आहे. निब्बानाय म्हणजे दुःखमुक्तीसाठी आहे. असा हा असा असं हे असे हे दोन मार्ग आहेत. म्हणजे याचा साधारण याचा अनुवाद असा होऊ शकतो, जो एका पुस्तकात दिलेला आहे त्यानुसार मी वाचतो. काय, भिक्खूंनो, या दोन अंतांना म्हणजे दोन टोकांना प्रव्रजिताने जाऊ नये. कोणती दोन टोकं आहेत? हा जो एक हीन, खेडवळ आणि पृथक जणांचा, सामान्य लोकांचा अं, अयोग्य मार्ग आहे. अयोग्य मार्ग आहे तो अनार्यांचा आहे. आणि अनर्थ, ज्याच्यामुळे अनर्थ होतो, तो हा जो मार्ग आहे, एक मार्ग, तो कामसुखाचा मार्ग आहे. त्या मार्गाने जाऊ नये. आणि हा जो दुसरा मार्ग आहे, जो दुःख देणारा आहे, अनार्यांचाच आहे, हानिकारक आहे, पीडा देणारा आहे, क्लेश देणारा आहे, अनर्थकारक आहे, अनिष्टकारक आहे, त्या मार्गाला जाऊ नये. या दोन्ही अंतांना मार्गाला भिक्खूंनी जाऊ नये, असं तथागतांनी सांगितलेलं आहे. हे हा जो मध्यम मार्ग आहे, तो दृष्टी देणारा आहे, ज्ञान देणारा आहे, शांतीसाठी आहे, अभिज्ञा ज्ञान देणार प्रज्ञेसाठी आहे, संबोधीसाठी आहे, आणि परम ज्ञानासाठी आहे म्हणजे संबोधीसाठी आहे, आणि निर्वाणासाठी म्हणजे दुःखमुक्तीसाठी आहे. असं हे त्यांनी पहिल्या त्याचं ओपनिंग केलेलं आहे. तर मला जे सापडलेला हा मध्यम मार्ग अशा प्रकारचा आहे. तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्राची ही अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया, आणि पुढे त्याचा जो काही विस्तार आहे तो आपण परवाला पाहूया, मंगळवारी. किंवा उद्या बसायचं असेल तर आपण उद्या सुद्धा एकत्र येऊ शकतो सकाळी. जर तुमची इच्छा असेल तर आपण उद्या पण बसून पुढचा जो हा जो मध्यम मार्ग जो बुद्धांना सापडलेला आहे, मध्यमा पटिपदा, तर तो काय आहे त्याच्यावर आपण विचार करू शकतो.